सर्वांना पुन्हा एकदा जय भीम। मागच्या विशेष पाठामध्ये आपण बुद्धवंदनेचा अर्थ जाणून घेतला। आजच्या या विशेष पाठामध्ये आपण धम्मवंदना आणि त्याचा अर्थ समजावून घेऊ। या धम्मवंदना म्हणजे बुद्धांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं प्रत्यक्षात अनुकरण आहे। आणि म्हणून धम्मवंदनेला मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं असं विशेष असं महत्त्व आहे। आपण जर बौद्ध विहारांमध्ये असू किंवा भिक्खूंच्या सान्निध्यात असू किंवा जे उपासक किंवा उपासिका चांगल्या प्रकारचा अभ्यास करतात त्यांच्या सान्निध्यात जरी आपण राहिलो तरी या बुद्धवंदनेचा किंवा या धम्मवंदनेचा आपण चांगल्या प्रकारे जो अर्थ आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करू। या ठिकाणी मी प्रथम धम्मवंदना घेणार आहे आणि आपण त्यावरती नंतर चर्चा करणार आहोत। सर्वांनी हात जोडायचे। स्वाखातो भगवता धम्मो संधिंटिको अकालिको एहि पस्सिको ओपनायको पच्यतं वेदितव्यो विनुहिति धम्मयावं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ए धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवसेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मच्च द्विविधं वरं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं ममं यं किञ्चिरत्नं लोके विजति विविधापतु रत्नं धम्म समनति तस्मात् सोति भवन्तु ते अट्ठाङ्गिको अर्यपथो जनानं मुखपवेशा उजुगो मग्गो धम्मम् अयं सन्तिं करो पणितो नियानिको तं प्रणमामि धम्मं। साधु साधु साधु। आपण जर बघितलं तर या गाथेमध्ये असं म्हटलंय की स्वाखातो भगवता धम्मो संधिंटिको अकालिको एहि पस्सिको ओपनायको पच्यतं वेदितव्यो विनुहिति धम्म यावं जीवितपर्यंतं शरणं गच्छामि। आपण जर आपल्याला कोणी विचारलं धम्म म्हणजे काय तर आपल्याला सांगता आलं पाहिजे। ज्या भगवान गौतम बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांना जे मिळालेले ज्ञान आहे, संपूर्ण ब्रह्मांडाविषयी झालेली जी जाणीव आहे, मानवी मनामध्ये चालणारे जे हालचाली आहेत किंवा मानवी हालचालींमध्ये होणारं जे सुख आहे किंवा दुःख आहे याचा परिणाम जो आहे तो बुद्धांनी आपल्या या बुद्धत्वामधून किंवा बुद्धत्वाच्या ज्ञानामधून अनुभव घेतलेला आहे। आणि त्यांचा हा संपूर्ण जीवनाचा जो अनुभव आहे तो त्यांनी पंचभिक्खूंच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पेरण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून धम्म म्हणजे काय तर धम्म म्हणजे नीती। नीती म्हणजे काय? नीती म्हणजे चांगल्या प्रकारचं आचरण। चांगल्या प्रकारचं आचरण म्हणजे काय तर एका माणसाने दुसऱ्या माणसाशी केलेला जो संवाद आहे, जो व्यवहार आहे, दोन व्यक्तींमधला झालेला संवाद हा ज्यावेळी चांगला असतो त्यावेळी आपण त्याला चांगल्या प्रकारचा व्यवहार म्हणतो। आणि म्हणून या व्यावहारिक गोष्टींमध्ये, या व्यावहारिक सांसारिक जीवनामध्ये कशा प्रकारच्या कृती जर आपल्याकडून घडल्या तर माणूस सुखी राहू शकतो याचं विश्लेषण बुद्धांनी यामध्ये केलेलं आहे। आणि म्हणून धम्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागावं याचं सविस्तर असं विश्लेषण बुद्धाने धम्म मार्गामध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणून हा धम्म कसा आहे तर स्वाखातो म्हणजे प्रख्यात, प्रत्यक्ष जाणून घेण्यासारखा, प्रत्यक्ष त्याच्यावरती अभ्यास करण्यासारखा, प्रत्यक्ष जाणून तो खरा आहे की खोटा आहे याचं प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखं।
स्वाखातो भगवता धम्मा संदिंटिको अकालिको. तो कसा आहे? संदिंटिक आहे, अकालिक आहे. प्रत्यक्ष वेळेनुसार मानवी जीवनामध्ये कशा प्रकारच्या कृती घडून येतात याचं संदिग्धिक असं उदाहरण या धम्मामध्ये आहे. ए हि पसिको ओपनायिको. प्रत्यक्ष या, बसा, चांगल्या चांगल्या तज्ज्ञांच्या माध्यमातून, भिक्खू वर्गाच्या माध्यमातून तो अनुभव घ्या. ते जे जे सांगतात ते आपल्या जीवनामध्ये आपण केलं तर आपले डोळे ओपनायिको. एही पसिको ओपनायिको. प्रत्यक्ष जाणा, समजून घ्या आणि डोळे ओपन करून, डोळे उघडे ठेवून ते आपल्या जीवनामध्ये आचरा. तर तुम्हाला समजेल की मानवी जीवनामध्ये सुखाची आणि दुःखाची जी व्याख्या आहे ती कशी क्रिएट होते. आणि म्हणून बुद्धांचा जो हा धम्म आहे तो कोणावरतीही जबरदस्ती करण्यासाठी नाही. प्रत्येकाने या मार्गामध्ये यावं, बसावं, अनुभवावं. काय खोटं, काय खरं, काय हितकारक, काय सुखकारक, काय सुगतीचं, काय दुर्गतीचं, काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह, काय सकारात्मक, काय नकारात्मक याचं विश्लेषण बुद्धाने आपल्या धम्मामध्ये केलेलं आहे. एखादी व्यक्ती व्यसनी असेल, एखादी व्यक्ती रोगी असेल, एखादी व्यक्ती द्वेषी असेल, एखादी व्यक्ती दुसऱ्याचा द्वेष करणारे असेल, आलशी असेल, तर ते आपल्या जीवनामध्ये कसं दुःख घेऊन येते याचं विश्लेषण बुद्धांनी धम्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून जी व्यक्ती धम्मा मार्गाचं, या संपूर्ण मार्गाचा अभ्यास करते ती व्यक्ती पॉझिटिव्ह, ती व्यक्ती सकारात्मकता, ती व्यक्ती चांगल्याकडे जायचं काम करते. आणि म्हणून बुद्धाने सांगितलेला जो हा धम्म आहे तो नकारात्मकता आणि सकारात्मकता याचा विस्तृत असा अभ्यास आहे. आपण जर बघितलं मानवी जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुचवतात, कर्मकांडांच्या नादी लागतात, बावाबुधांच्या नादी लागतात आणि आपल्या जीवनाचं जे दुःख आहे ते उडवून घ्यायचं काम करत असतं. आणि म्हणून बुद्धाने असं सांगितलेलं आहे, ज्याला जीवनामध्ये सुख हवं असेल त्याने मी सांगितलेला जो हा धम्म मार्ग आहे, मग त्यामध्ये पंचशील असेल, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, अष्टांगिक मार्ग असेल, 4 आर्य सत्य असतील, 10 पारमिता असेल, मंगलसूत्र असेल, पराभवसूत्र असेल, याचा ज्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अभ्यास करतात त्या व्यक्ती माझ्या धम्माला जाणून घ्यायचं काम करत असतात. आणि म्हणून धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे नीती. या नीतीच्या माध्यमातून माणूस दुसऱ्या माणसाशी मनातून जोडला जातो. एक हिंदी अभिनेता किंवा एक हिंदी जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पवित्रता जीवन की बनाए रखना यही धम्म है, जन मानस हित में अंतर मन से जुड़ना यही धम्म है, सुख दुख में सुख दुख का परिचय करना यही धम्म है. आणि म्हणून त्या गाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जीवनाची पवित्रता कायम राखून ठेवणं म्हणजे धम्म आहे. वाईट मार्गातून बाहेर पडणं म्हणजे धम्म आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाशी अंतर्मनातून कसा जुळला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे धम्म आहे. याचं विस्तृत असं विश्लेषण बुद्धांच्या या धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये दुःखी असतात, कष्टी असतात, आलशी असतात, ती माणसं धम्मापासून कोसो दूर लांब असतात असं बुद्धांचं म्हणणं आहे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये त्यांना सुखाच्या पायरींकडे वाटचाल करायची असेल तर
धम्माची अतिशय नितांत अशी गरज आहे. आज जर आपण समाजामध्ये बघितले, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, मोठे मोठे पैसेवाले आहेत, बंगलेवाले आहेत, कमालीचा पैसा आहे, मात्र त्यांच्याकडे सुख नाही आहे. समाजामध्ये प्रचंड द्वेष आहे. एका जातीला दुसऱ्या जातीबद्दल प्रत्यक्ष राग आहे. एक जातीचा माणूस दुसऱ्या जातीकडे त्याला कदापि माणूस म्हणून समजत नाही आहे. आणि म्हणून माणसामध्ये प्रचंड मोठा भेद आहे. इथे एक माणूस दुसऱ्या माणसाला जन्माने श्रेष्ठ समजतो, इथे एक माणूस दुसऱ्या माणसाला जन्मानेच कनिष्ठ समजतो. आणि म्हणून ही जन्मांची जी उतरंड आहे, ही वर्णांची जी उतरंड आहे, ती माणसाला दुःखाकडे बघण्याचा मार्ग दाखवते. आणि म्हणून माणसाला माणसाकडे सुखाने बघवायचं असेल तर धम्माची नितांत अशी गरज मानवी जीवनामध्ये आहे. कोणताही माणूस जन्माने केवळ आपलं जे हे शरीर आहे ते शरीरच घेऊन येत असतो. जशी जशी त्याच्या या जीवाची उत्क्रांती होते, जसं जसं मोठेपण वाढत जातं, या जीवाला जसं आपण नाव देतो त्यावेळी त्या माणसाची जी प्रगती आहे ती पुढे पुढे जाते. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये जर पंचशील नसेल, त्याच्या जीवनामध्ये अष्टशील नसेल, त्याच्या जीवनामध्ये उपोषितच नसेल, तर तो केवळ एक प्राणी आहे. माणूस म्हणून तो कदापि माणूस राहत नाही. आणि म्हणून माणूस बनण्यासाठी धम्म जीवनाची जी ओढ आहे, धम्म जीवनाचा जो सहवास आहे, तो मानवी जीवनामध्ये अत्यंत गरजेचा असा आहे. एखादा डॉक्टर असेल आणि त्याच्याकडे धम्म नसेल तर तो लोकांना केवळ डॉक्टरच्या नावाखाली लुटण्याचंच काम करेल. त्याला त्या आलेल्या त्याच्या ग्राहकाला किंवा त्या आरोग्य चांगले नसलेल्या माणसाला तो केवळ लुटण्याचाच प्रयत्न करेल. मात्र त्याच्याकडे सजगता असेल, धम्म असेल, शील असेल तर तो त्या व्यक्तीला उत्तम प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये बरा करू शकतो. आणि म्हणून त्या डॉक्टरला देखील धम्माची नितांत अशी आवश्यकता आहे. आज आपण जर बघितलं समाजामध्ये प्रतिष्ठित चांगल्या व्यक्ती कोर्टाच्या पायऱ्या झिजवताना आपण बघतो. पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, पण सुख मात्र नाही आहे. संपूर्ण जीवनामध्ये त्या कोर्टाच्या पायऱ्या चालून चालून माणूस थकतो. हाताशी असलेला जो पैसा आहे, हाताशी असलेलं जे धन आहे, जी प्रतिष्ठा आहे, पद आहे, ती एके दिवस गमावून बसतो. आणि म्हणून त्या व्यक्तीला जरी आपण किती शैक्षणिक हुद्द्याने मोठ्या हुद्द्यावरती असू, कामाच्या पदावरती किती मोठ्या हुद्द्यावरती असू, त्या जीवनामध्ये धम्माची जोड नसेल तर माणूस अधोगतीलाच जातो. असं बुद्धाने 2500 वर्षापूर्वी या धम्माच्या माध्यमातून तुम्हा आम्हा संपूर्ण विश्वातील मानव जातीला हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध राष्ट्रांमध्ये प्रथम माणसाला माणूस म्हणून कसं बनता येईल यावरती फार मोठा जोर दिलेला आहे. भारतामध्ये तशा प्रकारची वस्तुस्थिती आज देखील नाही. इकडे केवळ बावा बुवा आणि महाराजांच्या नादी लागून संपूर्ण देशाचं वाटोळं केलं जातं. ते बुद्धाला आपल्या घरामध्ये ठेवतात, पण बुद्धांचे जे विचार आहेत ते लाथाडतात. बुद्धांचा जो हा माणसाला माणूस म्हणून जोडण्याचा जो विचार आहे तो आत्मसात करत नाही. आणि म्हणून बुद्धाने असं म्हटलं आहे की मला केवळ तुमच्या घरामध्ये ठेवू नका, मी सांगितलेला धम्म मार्गाचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काटेकोरपणे तुम्ही त्याचा उपयोग करा. मी सांगितलेला जो जीवन मार्ग आहे, मी सांगितलेला लाईफ ऑफ वे आहे, त्याला तुमच्या जीवनामध्ये अग्रस्थान द्या. केवळ माझे फोटो, केवळ माझ्या मूर्त्या म्हणजे मी नव्हे, तर मी सांगितलेला जो हा जीवन मार्ग आहे,
हा जो धम्म आहे तो म्हणजे मी आहे. त्याचं जर तुम्ही अनुकरण केलं तर तुम्ही मला प्रत्यक्षात पाहण्याचं काम करत असता. आणि म्हणून या गाथेमध्ये असं म्हटलंय, बुद्धांचा जो हा धम्म मार्ग आहे तेच माझं अंतिम असं आदर्श स्थान आहे. त्यांचा हा जो धम्म आहे तो माझ्या जीवनाचा अविरत असा एक भाग आहे. त्यांचा जो हा धम्म आहे तो सुख्यात प्रख्यात कोणी यावं, अनुभव करावा, त्यामध्ये असलेली विपश्यना असेल, समाधी असेल, शील असेल, याचा प्रत्यक्ष बसून चांगल्या चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहून ते आपल्या जीवनामध्ये जर का तुम्ही अनुसरण केलं तर या धम्म मार्गावर तुम्ही शिखराच्या यशाच्या उंच टोकावर अतिशय चांगल्या प्रकारची जी हवा आहे ती अनुभवू शकता. तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या वाईट व्यक्ती आहेत, त्या एखादं फूल जसं कोमेजून खाली पडून जातं तशा त्या आपोआप तुमच्या समोर पडून जातील. तुमच्या मार्गातील जे अडथळे आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अशाच प्रकारे गळून पडतील आणि तुम्ही या आदर्शाद्वारे, तुम्ही या मिळवलेल्या गुणाद्वारे तुम्ही तुमची जी किंमत आहे, तुमचा जो मान आहे, तुमचा जो सन्मान आहे, तो तुमची जी पद आहे, प्रतिष्ठा, पैसा आहे, तो तशाच प्रकारे या गुणांच्या माध्यमातून अविरतपणे राखून ठेवण्याचं काम करू शकता. समाजामध्ये असलेला तुमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा धम्माच्या जोडीनं तुम्ही अविरतपणे पुढे घेऊन जाऊ शकता. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की अष्टांगिको मग्गो, माझा जो हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यामध्ये काय आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक वाणी आहे, सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहेत, सम्यक आजीविका आहेत, सम्यक कर्मांत आहे, सम्यक समाधी आहे, सम्यक भाषा आहे. ही मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण अनुसरल्या तर माणूस धम्म मार्गावरती चांगल्या प्रकारे जीवनाची प्रगती करू शकतो. आणि म्हणून या धम्म मार्गाचं जीवनामध्ये अनमोल असं महत्त्व धम्मवंदनामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक परिवारानं या धम्माच्या मार्गातून, या बुद्धांच्या सांगण्यातून, हा बुद्धांचा जीवनाचा सिद्धांत आहे, या सिद्धांताचं आपण अनमोल असं पालन करूया. ज्या गोष्टींपासून आपलं नुकसान होतं, ज्या मुलांमध्ये अभ्यासाची भावना वाढीच लागत नाही, ज्या कार्यक्रमांमुळं, ज्या सण उत्सव रूढींमुळं माणसाचं नुकसान होतं, अशा रूढी परंपरा आपण फेकून दिल्या पाहिजेत. ज्या नावांमुळं आपल्याला कोणी नीच समजतं, ज्या नावांमुळं आपली प्रतिष्ठा गमावून जातो, ज्या नावांमुळं इतर लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात, ती जी नावं आहेत ती देखील तुम्ही फेकून दिली पाहिजे. हा धम्म जीवन मार्ग आहे. आणि म्हणून या धम्माचं आज या ठिकाणी आपण थोडक्यात असं अर्थ जो आहे तो पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बुद्धाने असं म्हटलेलं आहे, ज्याला मला बघायचं आहे, ज्याला मला अनुभवायचं आहे, त्याने मी सांगितलेला जो हा धम्माचा मार्ग आहे तो आपल्या आयुष्यामध्ये, मग तुम्ही कोणत्याही मोठ्या पदावरती असाल, कोणत्याही मोठ्या प्रकारची तुमच्याकडे पदवी असेल, त्या पदवीला धम्माची जोड नसेल तर माणूस नसतो, तो केवळ हाडा आणि मांसाचा पुतळा बनतो. आणि म्हणून ज्याला माणूस बनायचं आहे त्याला धम्माची नितांत अशी आवश्यकता मानवी जीवनामध्ये आहे. आपल्यामध्ये असणारे दुर्गुण, आपल्यामध्ये असणारे व्यसनांचे प्रकार, आपल्यामध्ये ज्या गोष्टींमुळे आपलं वैयक्तिक नुकसान होतं, ज्या गोष्टींमुळे आपल्या कुटुंबाचं नुकसान होतं, असे विचार आपण दूर फेकून दिले पाहिजे. हाच धम्म जीवन मार्ग आहे. आणि म्हणून या आजच्या विशेष अशा पाठामध्ये तुम्ही मला ऐकून घेतलं, या धम्मवंदनेचा अर्थ आपण थोडक्यात समजावून घेतला. तो तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांना फॉरवर्ड करा.
आणि या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुम्हा सर्वांची या ठिकाणी राजा घेतो आहे. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो आहे आणि या ठिकाणी राजा घेतो.